हॅलो ऑल, मी समृद्धी कुलकर्णी. सो आज 17 मेपासून अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना हा सुरू झाला आहे. मग पुरुषोत्तम महिना हा दर 3 वर्षांनीच कसा काय येतो? सो पहिल्या पार्टमध्ये आपण हे बघणार आहोत. सो आपल्या हिंदू पंचांगामध्ये सौर वर्ष आणि चांद्रवर्ष या दोन्हीचा यूज केला जातो. सौर वर्ष हे टोटल असतं 365 दिवसांचं आणि हे सौर वर्ष यूज केलं जातं ऋतुमान ठरवण्यासाठी आणि चांद्रवर्षाचा यूज असतो की मराठी महिने म्हणजे चैत्र वैशाख ज्येष्ठ हे महिने आणि तिथी ठरवण्यासाठी. चांद्रवर्ष हे टोटल असतं 354 दिवसांचं. तर मग ह्या दोन्हीमधला फरक येतो 11 दिवसांचा. सो दरवर्षीचे 11 दिवस असं 3 वर्षानंतर येतात 33 दिवस. 33 दिवस म्हणजे 1 महिना. म्हणजेच हा अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला आहे की दर 3 वर्षांनी जे 33 दिवस येतात त्याचा 1 महिना जो बनतो अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास. तर आता ह्याच्या सेकंड पार्टमध्ये आपण हे बघणार आहोत की ह्या पुरुषोत्तम मासचं महत्त्व काय आहे आणि ह्या महिन्यामध्ये आपण काय काय केलं पाहिजे.